नमस्कार आणि स्वागत आहे कलाकार कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण एका गुणी अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जिने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लाखात एक आमचा दादा मध्ये तुळजा ही प्रमुख भूमिका साकारली आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया तुळजाच्या म्हणजेच मृण्मयी गोंधळेकरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खास गोष्टी। मृण्मयीचा जन्म 24 जुलै 1997 रोजी झाला असून 2025 नुसार ती 28 वर्षांची आहे। तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे। तिला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड आहे। सध्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 30,000 पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत। आता पाहूया तिच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास। घरातूनच नृत्यकलेला पाठिंबा असल्यामुळे मृण्मयीने नृत्यातच आपलं करिअर घडवायचं ठरवलं आणि तिने नृत्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली। तिने ढोलकीच्या तालावर आणि डान्सिंग क्वीन यासारख्या डान्स रियालिटी शोजमध्ये सहभाग घेऊन ओळख मिळवली। यामधूनच तिच्या कारकिर्दीला गती मिळाली। तिच्या टीव्ही प्रवासाची सुरुवात असं सासर सुरेख बाई या मालिकेतून झाली, जिथे तिने शिवानी ही सहकलाकाराची भूमिका साकारली। यानंतर यशोदा या मालिकेमध्ये तिने प्रमुख भूमिका केली। तसेच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये ती राजमा म्हणजेच लक्ष्मीच्या भूमिकेत दिसली। सध्या ती झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये तुळजाच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहे। प्रेक्षकांनी या मालिकेला आणि तिच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिला आहे। चला आता जाणून घेऊया तिच्या कुटुंबाविषयी। मृण्मयीचे वडील, आई आणि तिची बहीण मधुरा गोंधळेकर हे तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत। तिचं संपूर्ण आयुष्य एक साधेपणात नटलेलं असून कुटुंबकेंद्री आहे। लाखात एक आमचा दादा या मालिकेत तुळजाच्या विविध छटांपैकी तुम्हाला सर्वात जास्त भावलेली कोणती छटा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणाबद्दल बघायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।